नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भारतीय संविधानातील जे काही भाग आहेत त्यावर कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात आणि कोणकोणते भाग आहेत तर यांचा अभ्यास करणार आहोत। कंपल्सरी एक क्वेश्चन या टॉपिकवर विचारला जातो। जर तुम्ही राज्यसेवा देत असाल तर 2 मार्क, कंबाईन देत असाल तर 1 मार्क निश्चितच तुमचा फिक्स आहे। त्यामुळे हे लेक्चर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही। सोबतच लेक्चर सुरू करण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे। मित्रांनो, आपण येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एक उत्तम अशी दर्जेदार टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत। येत्या रविवारपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होत आहे। ही जी टेस्ट सिरीज असेल यातली पहिली टेस्ट सर्वांसाठी फ्री असेल। तर आपला अभ्यास मित्र नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करता येईल। फी आपली अगदी कमी आहे। पहिल्या सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांना आपण कूपन देणार आहोत। सो पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फी फक्त 399 रुपये असेल। त्यानंतर फी थोडीशी वाढणार आहे। सो येत्या रविवारी टेस्ट सिरीज सुरू होते, त्याआधीच आपण एनरोलमेंट सुरू करणार आहोत। तर सर्वांनी जॉईन करून घ्यायचे अभ्यास मित्र ॲप्लिकेशन थ्रू। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या सुंदर लेक्चरला। बघा, भारतीय संविधानाचे भाग। आता संविधानाचे भाग जर पाहिले तर ते मूळतः किती होते, ओरिजिनली किती होते, संविधानामध्ये जेव्हा तयार झालं तेव्हा 22 भाग होते। आता आपण म्हणतो की 25 भाग आहेत। का 25? तर 3 भाग ऍड झाले। कसे ऍड झाले? 23, 24, 25 असे का? नाही, तर ते मध्ये मध्ये ऍड झाले ना। जसं की भाग 4A मूलभूत कर्तव्यांचं, फंडामेंटल ड्युटीजचं, बरोबर। त्यानंतर भाग 9A ऍड झालं एक। 9A कशासाठी? नगरपालिकांसाठी, बरोबर, म्युनिसिपॅलिटीज। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर एक आहे भाग 14A। कोणता भाग आहे? 14A कशाचा आहे? न्यायाधिकरणे, लवाद, बरोबर। सो त्या संबंधी काय आहे तर त्या संबंधीचा भाग 14A आहे। सो अशा प्रकारे हे 3 एक्स्ट्रा ऍड झाले, म्हणून आता संविधानामध्ये 25 भाग आहेत। बघूया कोणकोणते भाग आहेत। बघा, भाग 1, भाग पहिला जो आहे तो आहे केंद्र आणि त्याचा प्रदेश, बरोबर। आपण बघतो युनियन टेरिटरीज, बरोबर। मग तो केंद्र आणि त्याचा प्रदेश याचा भाग 1 आहे, ज्यामध्ये कलम 1 ते 4 पर्यंत कलम आहेत। भाग 2 मध्ये आपल्याला सिटिझनशिप विषयी दिलेला आहे, नागरिकत्वाविषयी दिलेला आहे। नागरिकत्वाची कलम आहेत कलम 5 पासून कलम 11 पर्यंत। त्यानंतर भाग 3 येतो। या 3ऱ्या भागामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे, मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे। आणि ही जी मूलभूत हक्क आहेत यांचे कलम आहेत कलम 12 पासून कलम 35 पर्यंत। मग बघा, ही झाली तुमची मूलभूत अधिकार। आणि मग त्याच्यानंतर येणार ते म्हणजे भाग 4 मध्ये DPSP, ज्याला आपण म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज, बरोबर। मार्गदर्शक तत्व जी आहेत, आपल्याला कल्याणकारी धोरणाची मार्गदर्शक तत्व वगैरे दिलेली आहेत। तर ही जी मार्गदर्शक तत्व आहेत ही कलम 36 पासून कलम 51 पर्यंत आपल्याला राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत। आणि मग त्यापुढे एक 51A असं कलम नंतर ऍड झालेला आहे, ते म्हणजे भाग 4A। हे आपल्याला पुढे ऍड होताना दिसतं। आणि हे जे आहे ते मूलभूत कर्तव्यांचं कलम आहे आणि मूलभूत कर्तव्यांचा भाग आहे। पुढे बघा मित्रांनो, हे जे काही ऍड झालेलं आहे तर ते घटना दुरुस्ती होऊन नंतर ऍड झालेलं आहे। कितवी घटना दुरुस्ती झालेली आहे सर्वांनी सांगायचे, 42वी की 44वी? सोपं आहे। बघा, भाग 5, आता जेव्हा मूलभूत कर्तव्य झाली त्यानंतर सुरू होतं सेंटरचा पार्ट, संघ, केंद्र, त्याविषयी आपल्याला दिलेला आहे। मग इथे तुमचं केंद्रीय मंत्रिमंडळ वगैरे येणार। 52 कलम पासून 151 कलमापर्यंत आपल्याला भाग 5 दिलेला आहे। आणि मग त्यानंतर भाग 6 जो आहे तो राज्यासंबंधी आहे, राज्य विधिमंडळासंबंधी आहे, मुख्यमंत्री वगैरे। तर तो भाग 6 कलम 152 पासून कलम 237 पर्यंत आहे। पुढे जाऊया, भाग 7 जो आहे तो राज्यांविषयी दिलेला आहे। राज्यांचा एक भाग ब म्हणूया, राज्यांविषयी काही गोष्टी आहेत तिथे कलम 238 मध्ये। त्यानंतर भाग 8 जो आहे तो केंद्रशासित प्रदेशांसाठी दिलेला आहे, ज्यामध्ये कलम 239 पासून कलम 242 पासून पर्यंत तरतुदी केलेल्या आहेत।
भाग 9 पंचायतींसाठी ऍड झालेला आहे, पंचायतींसाठी 243 ते 243 ओ, आणि मग भाग 9A जर तुम्ही पाहिलं तर नगरपालिका ज्या आहेत 243 पी ते 243 ZG. ठीक आहे, मूळतः जर तसं पाहिलं तर हे पण 2 कलम ऍड नव्हते. ठीक आहे, पण एक रिमूव्ह पण झाला, त्यामुळे आपण इथे ते ऍडजस्ट केलं आणि 9A ला आपण तिथे ऍडजस्ट केलं. सो तसे 26 होते, पण एक भाग रिमूव्ह झाला. पुढे बघा, भाग 9A आपण पाहिला नगरपालिकासाठी 243 पी पासून 243 ZG पर्यंत. भाग 9B जो आहे तो पण एक ऍड झालेला आहे, 26वा आपण पकडूया याला, तो म्हणजे सहकारी संस्थांचं. बरोबर, सो याला पण विसरायचं नाही, माझ्याकडून सांगताना राहून गेलं बघा. 26 भाग जे आहेत ते टोटल आहेत. मग भाग बी जे आहे ते काय आहे, 9B सहकारी संस्थांचं आहे. ऍक्च्युली टोटल 26 होतात हा, सो तिथे करेक्ट करा. त्यानंतर भाग 10वा जो आहे तो अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रांसाठी आहे, 244 कलमापासून 244A पर्यंत. तसंच भाग 11 मध्ये जर पाहिलं तर केंद्र राज्य संबंधाविषयी दिलेला आहे, कलम 245 पासून कलम 263 पर्यंत. पुढे जाऊया, 12वा भाग जो आहे त्यामध्ये आपल्याला वित्तविषयक तरतुदी किंवा मालमत्ता या विषयी दिलेला आहे, थोडंसं फिनान्शियल विषयी. 264 पासून कलम 300A पर्यंत तरतुदी आहेत. त्यानंतर येतो भाग 13. भाग 13 मध्ये आपल्याला व्यापार आणि वाणिज्याविषयी दिलेला आहे, कलम 301 पासून कलम 307 पर्यंत. पुढे गेल्यावरती भाग 14 मध्ये आपल्याला केंद्र आणि राज्यांच्या अंतर्गत सेवांविषयी माहिती दिलेली आहे, कलम 308 पासून कलम 323 पर्यंत. भाग 14A मध्ये मग न्यायाधिकरणांविषयी लवादांविषयी माहिती दिलेली आहे, कलम ट्रिब्युनल्स आहेत, कलम 323A पासून 323B पर्यंत. भाग 15वा महत्वाचा भाग आहे, प्रश्न विचारला जातो, जो आहे निवडणुकांसंदर्भात. सो 324 ते 329A पर्यंत आपल्याला निवडणुकांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. भाग 16 मध्ये आपल्याला काही विशेष तरतुदी दिलेल्या आहेत, कलम 330 पासून कलम 342 पर्यंत या विशेष तरतुदी आहेत. भाग 17 मध्ये आपल्याला अधिकृत भाषा ऑफिशियल लँग्वेजेस विषय दिलेला आहे. अगेन क्वेश्चन येतो इथे बघा, कलम 343 पासून कलम 351 पर्यंत मग ह्याची कलमे आहेत. पुढे गेल्यानंतर येतो तो म्हणजे भाग कितवा, तर भाग 18वा, ज्यामध्ये आणीबाणीच्या तरतुदी इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आपल्याला दिलेल्या आहेत, कलम 352 ते कलम 360 पर्यंत. आता भाग 19 मध्ये काय दिले तर वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, विविध व्याख्या वगैरे जे आपण म्हणूया की विविध गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत मग मिसलेनियस टाईप. सो 361 ते 367 पर्यंत आहे. आणि त्यानंतर भाग जो काही 20वा आहे त्यामध्ये घटना दुरुस्ती दिलेली आहे, इथे सुद्धा प्रश्न बनतो, कलम 368. भाग 21 मध्ये तात्पुरत्या संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी दिलेल्या आहेत, ज्या कलम 369 ते कलम 392 मध्ये आहेत. आणि भाग 22 मध्ये लघु शीर्षके दिलेल्या आहेत, प्रारंभीच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, सो त्या कलम 393 पासून कलम 395 पर्यंत आहेत. मग अशा प्रकारे भाग 22 आहेत, पण त्यामध्ये 4 काय आहेत, सब पार्ट्स आहेत, म्हणून एकूण भाग किती होतात, 26 होतात. 4 कोणकोणते सब पार्ट्स आहेत तर 4A पार्ट आहे, बरोबर, 4A. त्यानंतर एक आपण पाहिला 9A जो काही म्युनिसिपालिटीचा आहे, त्यानंतर 9B पाहिला सहकारी संस्थांचा, 4A कशाचा आहे, मूलभूत कर्तव्यांचा, आणि एक पाहिलं 14A न्यायाधिकरणांचं. सो असे किती भाग आहेत, एकूण भाग 26 आहेत, बरोबर. पुढे जाऊया, आता थोडंसं क्वेश्चन आन्सर वर येऊया, रॅपिड फायर मोड मध्ये घेऊया, कारण आपण भाग तर सगळे पाहिलेले आहेत. मग बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मुळात किती भाग होते, मुळात 22 भाग होते. किती भाग होते, 22 भाग होते, 8 अनुसूची होत्या. मग तेच इथे दिले की 22 भाग 8 अनुसूची, इथे कलमे झाले 8 अनुसूची आणि 395 कलमे होती. आता 445 प्लस कलमे झालेली आहेत, कारण की सब कलमे ऍड होत गेली. आणि सध्या जर तुम्ही पाहिलं तर एक 26 भाग आहेत. किती, 26 भाग आहेत. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या किती भाग आहेत, तर मग सहकारी संस्थांचं पण ऍड झालंय ना, त्यामुळे याला 26 करा. किती भाग आहेत, 26 भाग आहेत. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 22 भाग ओरिजिनल आहेत, आणि मग त्यामध्ये जे काही एकूण सहकारी संस्थांचे ते ऍड झालेले नाही, त्यामुळे 26 आहेत. पुढे बघा, संविधानाच्या कोणत्या भागात घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद केलेली आहे. मग बघा,
घटना दुरुस्ती कलम 368 मध्ये दिलेली आहे, भाग 20 मध्ये दिलेली आहे, आपण मगाशीच पाहिलं. ठीक आहे. तसंच भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नगरपालिकेच्या संदर्भात तरतुदी आहेत? पंचायत राज 9 मध्ये दिलेला आहे. आणि मग 9A मध्ये आपल्याला नगरपालिकांविषयी दिलेला आहे. 74वी घटना दुरुस्ती, बरोबर. 73व्या घटना दुरुस्तीने काय झालं? पंचायत राज. आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 द्वारे काय केलं? तर भाग 9A जे आहे ते संविधानामध्ये जोडलं गेलं. आणि यानुसार मग कलम 243P पासून 243ZG पर्यंत आपल्याला नगरपालिकाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वे नमूद केलेली आहेत? मित्रांनो, DPSP आपण पाहिलं की भाग 4 मध्ये कलम 36 पासून ते कलम 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत मूलभूत हक्कांनंतर. सो ते तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं. आणि आपण कोणाकडून घेतली मार्गदर्शक तत्वे? तर आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहेत. यावर पण मी एक व्हिडिओ बनवेल लवकरच की कोणाकडून काय घेतलेलं आहे. पुढे बघा, संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकारांचा उल्लेख आहे? कोणत्या भागामध्ये मूलभूत हक्क आहेत? सर्वात महत्वाचा भाग, भाग 3, संविधानाचा घटनेचा आत्मा याला म्हटलेला आहे, मॅग्ना कार्टा म्हटलेला आहे. अतिशय महत्वाचा भाग म्हटलेला आहे, बरोबर. कलम 12 पासून कलम किती पर्यंत? आपल्याला 35 पर्यंत काय दिलेले आहेत? मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं तर यातला एक हक्क जो होता संपत्तीचा अधिकार तो काढून टाकला कलम 31चा आणि त्याला लीगल राईट्स मध्ये टाकलं. कधी? तर 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये. ठीक आहे. पुढे बघा, भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा तपशील राज्यघटनेच्या कोणत्या भागात दिलेला आहे? मूलभूत कर्तव्य भाग 4A मध्ये दिलेला आहे. कशामध्ये? भाग 4A मध्ये हे मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्य नंतर ऍड करण्यात आली होती घटनेमध्ये, बरोबर. सो एकूण 10 कर्तव्य त्यांच्या शिफारसीनुसार ऍड करण्यात आली. नंतर 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जी झाली, 86वी घटना दुरुस्ती, त्यानुसार मग 11वं कर्तव्य जे आहे ते ऍड करण्यात आलं होतं. सो हे जे आहे मूलभूत कर्तव्यांचा भाग 4A कलम 51A तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 42व्या घटना दुरुस्तीने हे ऍड झालं होतं. पुढे बघा, भारताच्या राज्यघटनेचा कोणता भाग केंद्र आणि राज्यांमधील संबंधाशी संबंधित आहे? केंद्र आणि राज्याचे संबंध. ठीक आहे. सो सिंपल, आपल्याला हे तर माहिती असतं. भाग 3 तर मूलभूत हक्क, भाग 4 DPSP, मग कोणता उरला? भाग 6. ठीक आहे. ऍक्च्युली भाग 6 नाही म्हणताय ना, भाग 7 पाहिजे तिथे. ठीक आहे. केंद्र राज्य संबंधांविषयी भाग 7 आहे. पुढे बघा, इथे आपल्याला तेच दिलंय की भाग 7. ठीक आहे. इथे माझ्याकडून चुकून झालं, पण टायपिंग मध्ये एरर झालाय थोडासा, 6चा 7. पण आपण जर इकडे पाहिलं भाग, ठीक आहे, तर बघा इथे भाग 6 जो आहे तो राज्यांचा आहे. मग केंद्र राज्य संबंध 7 मध्ये येणार. ठीक आहे. सो कुठे गेला आपला प्रश्न? इथे. एकच सेकंड. सो भाग 7 मध्ये केंद्र राज्य संबंध जे आहेत ते दिलेले आहेत. 7 मध्ये 245 ते 255 मध्ये ते दिलेले आहेत. ठीक आहे. मग विविध केंद्र राज्य संबंधातील जे काही अधिकारांची विभागणी वगैरे त्यामध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचा भाग 15 कशाशी संबंधित आहे? जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की महत्वाचा आहे, क्वेश्चन येतो यावर, तर तो निवडणुकांशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? निवडणुकांशी संबंधित आहे. मग यामध्ये कलम 324 खूपदा विचारलं गेलं, यावर सुद्धा प्रश्न, कलमांवर सुद्धा घेऊया आपण स्पेसिफिक लेक्चर. सो कलम 324 पासून कलम 329A पर्यंत निवडणुकीचा भाग 15वा आहे. त्यामध्ये निवडणुकीविषयी तरतुदी दिलेल्या आहेत. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेचा 8वा भाग कोणत्या विषयाशी संबंधित आहे? कोणत्या विषयाशी संबंधित आहे 8वा भाग? तर भारतीय संविधानाचा 8वा भाग जर आपण पाहिला तर तो केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे. 7वा राज्यांविषयी केंद्र राज्य संबंध आणि 8वा मग केंद्रशासित प्रदेशांवर येतं. मग केंद्रशासित प्रदेशांशी रिलेटेड हा भाग जो आहे, ज्यामध्ये कलम 239 ते 242 केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित कलम आहेत. मग अंदमान निकोबार, चंदीगड, ठीक आहे. सो हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत, दमन दीव, दादरा नगर हवेली, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, पुदुचेरी, हे सगळे यामध्ये केंद्रशासित प्रदेश येतात. सो जर तुम्ही पाहिलं तर कलम 240चा एक जो सब कलम आहे, सब क्लॉज आहे, तर त्यामध्ये हल्लीच सुधारणा केली आणि जे काही दमन दीव, दादरा नगर हवेली यांचा
राज्याचं जे विलिनीकरण झालं होतं, ठीक आहे. सो त्या गोष्टी इथे त्यांनी काय केलेलं आहे तर ते चेंजेस केलेलं आहे की त्याला पूर्ण असं म्हटलं जाईल. पुढे बघा, राज्यघटनेच्या कोणत्या भागात पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत? आपण मगाशीच पाहिलं भाग 9 मध्ये पंचायत राजशी संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत. 73वी घटना दुरुस्ती, बरोबर. 73व्या घटना दुरुस्तीने ह्या गोष्टी ऍड झालेल्या आहेत आणि 1992 मध्ये मग कलम 243 पासून 243 ओ पर्यंत हे दिलेलं आहे आणि भाग 9A मध्ये नगरपालिकांविषयी आहे. तसंच बघा, राज्यघटनेच्या कोणत्या भागात तात्पुरत्या संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी आहेत? तात्पुरत्या संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी कुठे दिलेल्या आहेत? आपण पाहिलं तर या तरतुदी दिलेल्या आहेत भाग 16 मध्ये. कुठे दिलेल्या आहेत? भाग 16 मध्ये, बरोबर. सॉरी, भाग 21 मध्ये. कुठे? भाग 21 मध्ये दिलेल्या आहेत. सो बघा, भाग 21 जो आहे राज्यघटनेचा त्यामध्ये कलम 369 ते कलम 392 मध्ये ज्या काही विशेष संक्रमणकालीन आणि तात्पुरत्या तरतुदी आहेत त्यांच्या संबंधी हे आहे. यामध्येच कलम 370 सुद्धा होतं बघा, जम्मू आणि काश्मीरचं जे काही पूर्वीचं राज्य होतं तर त्यांच्यासाठी टेम्पररी तरतूद करण्यात आली होती, सेपरेट त्यांची राज्यघटना वगैरे. सो हे कलम रद्द करण्यात आला. कलम 371 नागालँड राज्यासंबंधी विशेष तरतुदी. कलम 371 जे हैदराबाद कर्नाटक प्रदेशासाठी स्पेशल दर्जा. सो या गोष्टी याच पार्ट मध्ये येतात. पुढे बघा, राज्यघटनेचा भाग 1 मध्ये खालीलपैकी कोणतं वर्णन केलेलं आहे? बरोबर, कोणतं आहे? केंद्र आणि त्याचे प्रदेश, युनियन अँड इट्स टेरिटरीज, बरोबर. सो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. कलम 1 ते 4 मध्ये आपल्याला पहिला भाग दिसतो ज्यामध्ये आपल्याला भारताची व्याख्या की इंडिया दॅट इज भारत हे वगैरे सगळं आपल्याला कलम 1 मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. मग राज्यांची स्थापना, सीमा वगैरे सगळं त्या भागामध्ये येतं. पुढे बघा, राज्यघटनेच्या कोणत्या भागात संघीय कार्यकारिणीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे? ठीक आहे, की केंद्राचा भाग कशामध्ये दिलेला आहे? भाग 5 मध्ये केंद्रासंबंधी आहे, बरोबर. भाग 6 राज्यासंबंधी आहे. सो केंद्राचा भाग जो आहे कलम 52 पासून 151 पर्यंत जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या केंद्राच्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. केंद्रीय कार्यकारिणी आहे, मग त्यामध्ये अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले, मंत्रिमंडळ आलं, संसद आली, राष्ट्रपतींचं विधिमंडळाचे जे काही अधिकार आहेत, केंद्रीय न्याय व्यवस्था वगैरे सगळं यामध्ये दिलेलं आहे, भारताचे नियंत्रक, महालेखा परीक्षक वगैरे. तसंच नागरिकत्वाचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या भागात आहे? भाग 2 मध्ये सिटिझनशिप दिलेली आहे. कलम 5 पासून 11 पर्यंत काय आहे? नागरिकत्वाचा भाग आहे. मग हे वेगवेगळे कलम आहेत. कलम 5 मध्ये तुम्हाला जे काही म्हणजे प्रारंभीचं जेव्हा संविधान लागू झालं त्यावेळी कोण कोण नागरिक असेल भारताचं याविषयी सांगण्यात आलं. त्यानंतर कलम 6 मध्ये पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या नागरिकांचं किंवा व्यक्तींचं नागरिकत्वाविषयी तरतुदी दिल्या. कलम 7 मध्ये आधी भारतातून पाकिस्तानात गेले होते पण मग पुन्हा ते पाकिस्तानातून भारतात आले. सो अशा स्थलांतरितांचे काय केलेले आहे? नागरिकत्व सांगितलेलं आहे. कलम 8 मध्ये जे काही मूळ निवासी भारतीय आहेत त्यांच्याविषयी सांगितलं. कलम 9 मध्ये जर तुम्ही नागरिकत्व स्वतःहून त्याग करत असाल, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व जर तुम्ही स्वतःहून स्वीकारत असाल तर भारताचं नागरिकत्व तुमचं संपून जाईल. कलम 10 मध्ये तुम्हाला हे सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही काही हे करत नाही, तो दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही भारताचं नागरिकत्व तुमचं कंटिन्यू राहील. आणि कलम 11 मध्ये संसदेला अधिकार दिले की कायदा करून तुम्ही काय करू शकता? नागरिकत्वाच्या तरतुदी वेळोवेळी करू शकता आणि त्यानुसार केलेला पण आहेत संसदेने कायदे. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेचे भाग 1 मध्ये कोणते कलम आहेत? कोणते आहेत? कलम 1 ते 4. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग देशात व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य प्रदान करतो? कोणता भाग? भाग 13. कोणता भाग? भाग 13 जो आहे तो काय करतो? व्यापार आणि वाणिज्य प्रसारित करतो. कलम 301 ते कलम 307 पर्यंत ते मग त्यांचा संबंध येतो. आणि हे जे आहे आपण राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची जी कल्पना आहे, संकल्पना आहे ती कोणाकडून घेतली आहे? ती आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सर्वाधिक प्रकाशमान भाग म्हटलेला आहे? सर्वात महत्त्वाचा भाग आहे भाग 3, फंडामेंटल राईट्सचा, मूलभूत हक्कांचा भाग, भाग 3 ज्यामध्ये कलम 12 ते कलम 35 पर्यंत कलमे दिलेली आहेत, बरोबर. पुढचाच बघा प्रश्न, राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कोणती कलमे आहेत? मग 35च्या पुढची 36 ते 51 पर्यंत भाग 4 मध्ये DPSP दिलेले आहेत.
पुढे आहे भाग 3 आणि भाग 4 मधील समतोल ही राज्यघटनेची मूलभूत रचना आहे की दोघांमध्ये बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्क हे कसे आहेत, न्यायप्रविष्ट आहेत आणि डीपीएसपी हे न्यायप्रविष्ट नाहीयेत. म्हणजे तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, पण तेच तुम्ही डीपीएसपीचं उल्लंघन झालं म्हणून न्यायालयात जाऊ शकत नाही. पण मग याचा अर्थ असा नाही की डीपीएसपी जे आहे त्याचं उल्लंघन झालं पाहिजे, नाही. ते राज्याला काय केलेले आहेत, काही तत्व घालून दिलेली आहेत की तुम्ही याच्या चौकटीत बसूनच कायदे करा. सो दोघांमध्ये बॅलन्स राहिला पाहिजे. आणि याचं जे काही फायनल प्रकरण झालं होतं, रिझल्ट मिनर्व्हा मिल्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा जो खटला झाला होता, यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे. मग बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कोणती कलमे आहेत? सो भाग 3 मध्ये 12 ते 35 ही कलमे आहेत. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागात काही वर्गांच्या संदर्भात विशिष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? विशिष्ट तरतुदी कोणत्या भागामध्ये करण्यात आलेल्या आहेत काही वर्गांसाठी? तर भाग 16 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. कोणामध्ये करण्यात आलेल्या आहेत? भाग 16 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. कलम 330 ते कलम 342 ए पर्यंत. ठीक आहे. पुढे बघा, राज्यघटनेच्या कोणत्या भागाअंतर्गत वित्त मालमत्ता करार आणि खटले या संबंधी तरतुदी, वित्त आपण पाहिलं कलम 12 भाग 12 मध्ये हे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मग भाग 12 हा कशा संबंधी आहे? वित्त मालमत्ता करार यांच्या संबंधी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागात आणीबाणीच्या तरतुदींचा उल्लेख केलेला आहे? इमर्जन्सी प्रोव्हिजन्स भाग 18 मध्ये दिलेल्या आहेत. खूप महत्वाचा आहे. 3 प्रकारच्या आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी ज्यालाच राष्ट्रपती राजवट म्हणतात, आणि एक म्हणजे आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी आपल्याकडे एकदाही लागलेली नाहीये. ठीक आहे. आणि बाकी मग जर तुम्ही पाहिलं तर 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, 356 नुसार राष्ट्रपती राजवट आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावता येते. ठीक आहे. सो या तरतुदी ज्या आहेत त्या भाग 18 मध्ये केलेल्या आहेत. पुढे बघा, संविधानाच्या कोणत्या भागात अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्राचा उल्लेख आढळतो? कोणत्या भागात? भाग 10 मध्ये हा उल्लेख आढळतो. काय उत्तर आहे? भाग 10. सो 244 ते 244 ए मध्ये अनुसूचित जाती आणि जमाती संदर्भात आपल्याला इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत. सो राष्ट्रपतींना कुठलंही जर क्षेत्र असेल तर त्याला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार याच्या मार्फत मिळतो. इवन राष्ट्रपती काय करू शकतात तर त्या राज्याच्या राज्यपालाशी सल्लामसलत करून कुठल्याही क्षेत्राच्या मर्यादेमध्ये बदल करू शकतात किंवा कोणता भाग वाढवू शकतात, कोणता भाग कमी करू शकतात. तसंच बघा पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागात केंद्र आणि राज्यांच्या अंतर्गत सेवांचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या भागामध्ये केलेला आहे उल्लेख हा? तर भाग 14 मध्ये केलेला आहे. कशामध्ये केलेला आहे? भाग 14 मध्ये केलेलं आहे. पुढे बघा, कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतींना आणीबाणीच्या काळामध्ये भाग 3 द्वारे प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार, निलंबित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? की जेव्हा आणीबाणी सुरू असते तेव्हा जे काही मूलभूत हक्क आहेत तर ते निलंबित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे. आणि तो कोणत्या कलमाने दिलेला आहे? कलम 359 च्या नुसार दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यात पण जे काही कलम 19 द्वारे मिळणारी आपल्याला स्वातंत्र्य आहे तर ती अशीच रद्द करता येत नाही. जर का राष्ट्रीय आणीबाणी असेल, जर परकीय आक्रमणामुळे राष्ट्रीय आणीबाणी लावली असेल तर त्याच वेळेस ते काय केले जाऊ शकतात, जे काही हक्क आहेत ते निलंबित केले जाऊ शकतात. काढून घेत नाहीत, निलंबित करतात. तेवढ्या वेळापुरती जोपर्यंत आणीबाणी सुरू आहे तोपर्यंत ती निलंबित केली जातात. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात राजभाषेशी संबंधित तरतूद दिली आहे? बरोबर, ऑफिशियल लँग्वेजेस आपल्याला भाग 17 मध्ये दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. सो कलम 343 पासून कलम 351 पर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये जो भाग 17चा पार्ट आहे त्यामध्ये अधिकृत भाषांविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे, त्याच्या तरतुदी आहेत. आणि यानुसार जर तुम्ही पाहिलं तर देवनागरी लिपीमध्ये हिंदी ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे असं कलम 343(1) मध्ये म्हटलेलं आहे. यावर पण खूपदा प्रश्न आलेला आहे. सो इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे? सो अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतूद ही भाग 3 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 29
आठवतंय? सो त्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणतं बरोबर जुळत नाही, की कोणता भाग आणि मग त्याचं जे काही टायटल आहे ते जुळत नाही. भाग 2 मध्ये नागरिकत्व करेक्ट आहे, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क करेक्ट आहे, भाग 4A मध्ये इथे दिलेला भाग बघा, आता इथे दिले राज्यघटनेचा भाग आहे, भाग 6 मध्ये सांगितले बरोबर आहे. इथे भाग 4A पाहिजे, इथे झालंय 6A. गडबडीत असं 6 ला 4 समजायचं नाही. सो मूलभूत कर्तव्ये हे वाला चुकीचं आहे. मूलभूत कर्तव्ये 4A मध्ये आहेत, 6A मध्ये नाही. सो त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर यायला हवं. सो आपण काय केलं तर हे जे काही भाग आहे ते पाहिलं. पुढे जाऊया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला संविधानाचे हृदय आणि संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे? तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, भाग 3 खूप महत्वाचा भाग आहे, ज्याला मूलभूत हक्क आहेत, ज्याला आपण न्याय प्रविष्ट पण ठेवलेला आहे. सो संविधानाचं हृदय आणि ते आत्मा सुद्धा आहे. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेचा भाग 14A काय सांगतो? अधिकरणाविषयी सांगतो, लवादांविषयी सांगतो, ट्रिब्युनल्स. सो भाग 14A त्यासाठी इम्पॉर्टंट ठरतो, जो की नंतर ऍड केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला भारताचा किंवा संविधानाचा मॅग्ना कार्टा म्हटलेला आहे? अगेन उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 1. भाग 3 ला संविधानाचा मॅग्ना कार्टा असं म्हटलेलं आहे. भाग 3 मूलभूत हक्क जे 12 ते 35 पर्यंत आपल्याला दिलेले आहेत आणि जे न्याय प्रविष्ट आहेत, बरोबर. सो मूलभूत हक्क जे आहेत, तर हे जर तुम्ही पाहिलं तर तो एक लिखित दस्तऐवज आहे पहिला, ठीक आहे, मूलभूत हक्कांबाबतचा. येस. सो आपण ते कोणाकडून घेतलेले आहेत? USA कडून मूलभूत हक्क घेतलेले आहेत, हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. पुढे बघा, मूळ भारतीय राज्यघटनेत किती भाग, कलम आणि अनुसूची होती? आपण सुरुवातीलाच पाहिलं की 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूच्या होत्या. सो ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर झालेलं आहे. बाकी मग आता 4 सबटायटल्स, यामध्ये 4 सब पार्ट वाढले म्हणून 26 आणि इथे अजून 4 वाढले. सो ह्या 12 अनुसूच्या झाल्या आणि कलम जी आहे ती 450 प्लस 445 प्लस झालेली आहेत. पुढे बघा, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग राज्य विधानमंडळाशी संबंधित आहे? कोणता भाग? भाग 6 हा राज्य विधिमंडळाशी संबंधित भाग आहे, ठीक आहे. सो ज्यामध्ये कलम 152 पासून कलम 237 पर्यंत तरतुदी दिलेल्या आहेत. भाग 6 मध्ये हे जे काही 153 ते 167 पर्यंतची जी कलम आहेत ती राज्याच्या कार्यकारिणी संबंधीची कलम आहेत, राईट. सो अशा प्रकारे आपण संविधानातील जे काही भाग आहेत ते व्यवस्थितपणे अभ्यासले आहेत. आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल. रॅपिड फायर मोडने का होईना पण महत्वाचा पार्ट आपण अभ्यासलेला आहे. कंपल्सरी एक प्रश्न इथे येतो, तो आपल्याला बरोबरच आला पाहिजे, परीक्षेत चुकता कामा नाही. सो अशाच महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण प्रत्येक लेक्चर घेऊया. यानंतर कलमांवरती सुद्धा लेक्चर होईल. संविधानाने कोणता भाग कोणाकडून घेतला, कोणत्या देशाकडून काय घेतलं, यावर सुद्धा आपण लेक्चर घेऊया. इवन करंटचे सुद्धा महत्वाचे मुद्दे आपण डिस्कस करूया. सो अशा प्रकारे हे लेक्चर झालेलं आहे. सोबतच टेस्ट सिरीज लवकर सुरू होते. लवकरात लवकर सर्वांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि जॉईन करायचे आहे टेस्ट सिरीज, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी प्रॅक्टिस होऊन जाईल. सो थँक्यू व्हेरी मच. लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.